सर अजित आणि गरम शेंडकर, तालुका पुरंदर, सासवडीतून आहे. येस सर. माझा एक मेडिकल व्यवसाय आहे, मेडिसिन सप्लायचा व्यवसाय आहे. तर बसून वगैरे मी खूप स्थूल झालो होतो. मला शेतात वगैरे पण खूप काम असायचं, पण त्या प्रकारे खाणं पण भरपूर असायचं. म्हणजे डाएटचा प्लॅन नव्हता, काय नव्हता. भरपूर व्यायाम करायचा, भरपूर काम करायचं, पण खाण्यापिण्याची सवय त्याच्यामुळे आहे ना ओव्हरवेट झालं होतं. माझं 99 kg वजन झालं होतं. पण आपल्या फॅमिली बद्दल मला निलेश जेंडे सरांकडून कळलं. मी चिडवायचं सुरुवातीला निलेश जेंडे सरांना, पण जसा जसा त्यांच्यात बदल होत गेला, हळूहळू बदल होत जसा गेला तसं तसं मला पण वाटायला लागलं मी काय करू शकतो का, मी करू शकतो. त्यांना 2-3 वेळा ते मला म्हणले तू करू शकतो, पण मला खरं वाटत नव्हतं की मी करेल व्यायाम, की ते दाखवायचे मला मोबाईलवर मी असा व्यायाम करतो, तसा व्यायाम करतो. मला वाटायचं मी करू शकत नाही. पण पहिल्या दिवशी मी निलेश सरांच्या तिथे जॉईन झालो, खूप छान वाटलं. पण पुढे हळूहळू मी पण जॉईन होत गेलो आणि माझ्यात बदल घडवला. जवळपास मी 20 किलो वजन कमी केलंय सर. आता 79 kg वजन. निलेश सरांना ओव्हरटेक केलं सर. हा येस सर. हाय निलेश, तुम्ही तुमच्या कोचला ओव्हरटेक केलं सर. हो सर, हो सर. निलेश सरांनी 18 किलो तुम्ही 20 किलो केले. क्या बात आहे भाई. पाहू शकताय तुम्ही. अरे बाबांनो, कुणाचं जर का अजूनही डोक्यात जर का भ्रम असेल, नाही भाई आपण असे मजबूत असलेले लय भारी दिसतो असा. सर हा बदल मी 3 महिन्यामध्ये घडवलाय. 100 आपलं 100 डेज चॅलेंज आहे ना, मला वाटत नव्हतं 3 महिन्यामध्ये होईल. कारण मी ह्याच्या आधी वर्षभरात 5 किलो वजन सुद्धा कमी होत नव्हतं माझं. 20 किलो सर. सध्या किती वजन आहे आपलं सर? 79 kg सर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बेली फॅट आणि साईडचे तुमचे लव हँडल्स. काय सुंदर नाव दिले देणाऱ्यांनी, लव हँडल्स. ते लव हँडल्स बाहेर निघले असेल तर लव येत नाही बस. तर असे हे जबरदस्त असा रिझल्ट सरांचा या ठिकाणी काढलेला आहे. 20 kg फॅट लॉस. किती दिवसात झाला सर हे? सर 100 दिवसामध्ये. 100 नाही 90 दिवसातच झालाय तसा. 3 महिन्यामध्ये झालाय. जबरदस्त सर. आज या ठिकाणी सर फिट आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पोट ज्यावेळेस लक्षात घ्या, पुरुषांनी ऑल कॉलवरती जितके बी पुरुष आहेत ना, लक्षात ठेवायचंय, पुरुषांचं पोट पुढं नाही पाहिजे बस. पुरुषांचं पोट आत आणि छाती वर पाहिजे, अशा पद्धतीने बांधा असावा. तर त्यासाठी प्रयत्न करा. बऱ्याच जणांचं पोट वाढलेलं आहे, तरी देखील त्यांना खुश रहे. क्या बात है, ये देखो भाई, 2 हंसों का जोड़ी, 2 हंसों की जोड़ी भाई. दोनों दोस्त देख सकते हैं भाई, क्या फिटनेस है भाई. अभी दोनों का बिफोर और दोनों का आफ्टर. खूप छान सर. आणि आपल्या मित्राला वाढदिवसाच्या दिवशी असंच काही जर का गिफ्ट देता आला तर द्या, की एका मित्राला तुमच्या पुन्हा या फॅमिलीत आणा बॉस. कारण की आपल्याला आपली फ्रेंडशिप शेवटपर्यंत टिकवायची, शेवटपर्यंत न्यायची आपल्याला. त्यासाठी आपल्याला आपले मित्र फिट राहिले पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत. बरोबर सर? सर निलेश सरांनी वाढदिवसाला त्यांना गिफ्ट द्यायचं, त्यांनी आम्हालाच गिफ्ट दिलेले. आता सर तुम्ही त्यांना गिफ्ट देताय, तुमच्या एका नवीन मित्राला आजच्या दिवसामध्ये आपल्या फॅमिलीमध्ये आणायचंय सर. हो 100% सर. हॅपी टू हेल्प आहे सर. आपल्याला इतरांना मदत करायची सर. कल्पना करा की निलेश जेंडे सरांनी जर का तुम्हाला सांगितलं नसतं आणि एकटेच फिट राहिले असते, कसं वाटलं असतं? सर ते खूप वेळा सांगायचे, पण आम्ही त्यांना पावडर कोटिंग चिडवायचो. पण नंतर कळलं की हार म्हणजे लाईफ कोटिंग आहे सर. येस. तर हे विदाउट सकस संतुलित आहार सर शक्य होतं का सर? अजिबात शक्य नाही. मध्यंतरी आम्ही आता मेडिसिन व्यवसायात असल्यामुळे ट्रायल घ्यायची म्हणून मी 8 दिवस आहार बंद केला होता. पण एनर्जेटिक व्यायाम होतच नाहीये. मसलला जी प्रोटीनची गरज आहे ती भागत नाहीये आपल्या आहारातून, रेग्युलर आहारातून. तुम्ही काही खा, सोयाबीन खा, काजू खा, बदाम खा, पण काय होतं, जो बॅलन्स डाएट आहे ना तो ह्याच्यामध्येच आहे सर. जो आपला सकस संतुलित आहार आहे, बॅलन्स डाएट असल्यामुळे एनर्जी पण राहते दिवसभर. मसलचे जे आपली झीज होते ती ह्याच्यातून भरून येते. तर 100% या गोष्टी आहेत. आणि आजच्या दिवशी तुम्ही सरांबरोबर वर्कआउट केलात, तर खूप खूप अभिनंदन. आणि बाई आम्हाला देखील इतका मजा आला की पूर्ण फॅमिली मेंबर्स आज हॅपी होते. नवीन पार्टिसिपंट बोलतील सर, बोरकर सर म्हणून यांची ओळख करून. सर आम्ही ना फक्त या व्यक्तीसाठी यांचे दाजी आहेत, अजित सरांचे दाजी आहेत,
त्यांच्यासाठी आलेलो आहे त्यांच्या